कोणीही मरण पावत, श्रीमंत अथवा गरीब, त्याच्या शेवटाचा खर्च सारखाच असतो. श्रीमंत मेल्याला काही चांदीचे बांबू नसते, हेच बांबू असं सोन्याच्या चिपाड्या नसतात, दिसतात पिवळे पण नसतात ते सोन्याचे. आणि जिथे नेऊन त्याला आगळी द्यायचा आहे त्या जागेला काय म्हणतो आपण? खरं त्याचं मूल्य समशान. जिथे सर्वांची शान सम असते म्हणजे सारखी असते त्याला म्हणून समशान म्हणतात. आता जरा आधुनिक यंत्र निघाले. आता खोबऱ्याच्या वाट्या, तूप वगैरे असं काय सुद्धा आहे. आता त्या मशीन मध्ये घालून 20 मिनिटांना सगळं मडक्यात भरून लगेच. मला फक्त एकच सांगायचं नाही, आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, नारी का साथ जाएगा और न कुछ तू ले पाएगा, आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. या जगतामध्ये परीक्षिती राजाला हे कळालं की 7 दिवसानंतर त्याचा मृत्यू होईल. आपल्यापैकी कोणाला माहिती हो की आम्ही अमुक वर्षात, अमुक महिन्यात, अमुक आठवड्यात, अमुक दिवशी, अमुक वेळेला मरणार आहे? कोणाला माहिती का? कोणालाच नाही माहिती. राजा भाग्यवान आहे. शुकदेव त्यांना म्हणतात की तुम्ही फार भाग्यवान आहात, 7 दिवसानंतर तुम्ही मरणार आहात आणि हे तुम्हाला माहिती, म्हणून तुम्ही भाग्यवान. गायन करायला पण मायबाप परीक्षिती राजा म्हणले मला सन्मार्ग दाखवा. सर्वप्रथम अष्टांग योग सांगितला परीक्षिती राजाला. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांग योग. अष्टांग योगामध्ये अति महत्वाचं काय असेल तर ते 4 गोष्टी. कोणत्या? जितासनो, जितश्वासो, जितसंगो, जितेंद्रियाः. 4 गोष्टी महत्वाच्या. तुम्ही श्रवण करते आहात ना, श्रवण करणाऱ्या व्यक्तीला या 4 गोष्टी अति महत्वाच्या सांगितल्यात माय बाबा. जितासन म्हणजे काय? आसन जिंकणे. बरं, आसन सिद्ध झालं, आसन जिंकलं हे आपण कशावरून ओळखायचं? ज्या व्यक्तीला एकाच मांडीमध्ये 8 तास बसता येतं, समजा आसन सिद्ध झालं. आपल्यापैकी कोणाला जमेल बरं? हे बघा, इकडे लक्ष द्या. योग क्रियेमध्ये, योग साधनेमध्ये 84 आसन सांगितले. मला त्याच्यापेक्षा अधिक दिसायला तिथे. जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने बसले. काही गोड पद्मासन घालून बसले, अजून पुढे पंचमी सुरुवात आजपासून बसली. कोणी कोणी म्हणते या गुडघा धरू नये, दुसरा नाराज होते म्हणून काही लोकांनी असे याला चुलासन म्हणते. कोणता आसन? चुलासन.
मला सांगा रिकामी चूल बरी दिसते का? बघून ठेवावं लागते का नाही तुमच्यावर? मग काही काय बघू नाही ठेवत थोड्या वेळा. आसन जिंकलं की साधना अर्धी सफल झाली समजा. म्हणून आसन जिंकता आलं पाहिजे. जिथं आसन. दुसरी गोष्ट जिथं श्वास हो, श्वास क्रिया जिंकली पाहिजे. काही काही लोक अकारण म्हणतात, म्हणजे कारण लागत नाही. काय म्हणजे श्वास अडकला त्यांचा. श्वास क्रिया फार महत्वाची आहे. कुंभक, रेचक, अनुलोम विलोम याचं नाही, आपल्याला थोडीस माहिती पाहिजे. योगशास्त्र माहिती सांगते तुम्हाला. 21,636 वेळा आपण श्वास घेतो आणि सोडतो 24 तासात.